काय फरक पडला? पावणे 3 वर्षे मंत्र्यांवरती सरकारवरती मान टाकली, विश्वास ठेवला. एकदा यांच्यावरती विश्वास. यांना वाटोळं करायचं असेल तर वाटोळं करतील, चांगलं करायचं असलं तर चांगलं करतील. इतका प्रामाणिक प्रांजळ मी कधीच बोलत नाही. फक्त त्यांच्यातली तळतळ दिसली म्हणून. नाही झालं, आता बैठका बंद केल्यात त्यांच्या म्हणण्यावरती, पुढच्या पण बंद आहेत. याचा अर्थ अंतरवली समाज येणार नाही. बैठका नाही घेतल्या म्हणल्यावर समाजाचं वाटोळं कोणामुळे झालं? त्यामुळे ते होणार नाही याची खात्री आम्हाला एकाच वाक्यात पडलेली. मुख्यमंत्री 100% करतील. मी पण मराठा समाजाचा आहे. माझ्या समाजाचं लेकराचं 100% कल्याण होणार. आईला म्हणलं जाऊन द्या ना, काय तर कशामुळे आपण तरी बार बार काय म्हणते त्याला, ते राजकारण्यासारखं वागायचं, स्टंट करायची काय गरज नाही. आंदोलन केलं तरी मिळणार आहे, नाही केलं तरी मिळणार. पण नाही दिल्यावर नाही बसून काय करू? बघू समाजाचा उन्हाळा झालेला, लेकरा बाळांचा आक्रोश बघू. ऍडमिशन वाचून बापाजवळ पैसे नाहीत, व्हॅलिटी वाचून लेकरू घरी येणारे बघू. का बघावं? जीव जाईल माझा, याचं पुढं काय? एवढंच फरक. मला थोडं बैठका न घेतल्यामुळं, आंदोलनाचं निवेदन न झाल्यामुळं आंदोलन थोडं वेगळं कडक करावं लागणार, एवढाच फरक. आणि माझ्या मायबाप समाजाने येऊ पण, माझी पण इच्छा आहे की माझ्याही समाजानं येऊ नये. ऊन लई आहे. तुम्हाला मला वेटीस पण धरायचं नाही. जसं लाडभाऊ म्हणले तसं मला तुम्हाला वेटीस पण नाही धरायचं. मला समाजाला, सरकारला वेटीस नाही धरायचं. तुम्ही येऊ नका, मी तुमच्यासाठी लढायला आणि मरायला तयार आहे एका जागेवर. पण ते आंदोलन तुम्ही येऊ नका. उन्हात कुणाचं काय झालं, मी समाजावरती जीव लावतोय, तेही लावताय. तेही म्हणले समाज होऊ नये, असं आहे तसं आहे, काय होऊ नये, समाजाने बी येऊ नये. माझंही म्हणणं आहे, मी लढतो. एवढंच आहे की सरकारवर दबावासाठी पब्लिक असती तर ती आता मी बैठका लाडभाऊवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवल्यामुळं मी त्या थांबवलेल्या आहेत. ते आता थांबणारच आहेत. आता बैठका घेऊ नका, अंतरवाली येऊ पण नका. उपोषण 30ला होणार आहे. नाही झालं तर तुम्ही फक्त सावध राहा. गावात सरकारने पहिल्यासारखा काही हल्ला करायचा प्रयत्न केला, पुन्हा मोडतोड करायचा प्रयत्न केला, प्राणघातक काही पोलिसाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न, तर गावागावात मात्र सज्ज राहा. मग मात्र अंतरवालीकडे यावं लागणार. तेवढा ते दिवस तुम्हाला सांभाळायचा. बाकीचं मी सांभाळतो आणि मी बसतो. आंदोलन मी 30ला नक्की करणार आहे, त्यात बदल होणार नाही. तर थोडं आंदोलनाची स्टेप बदलावं लागेल, एवढंच मला करावं लागेल. त्याला माझं नावीला आंदोलनात लाट झाला असणार. मी तर आता या म्हणू शकत नाही, पण तेच म्हणलेत. पण मला नाही वाटत खरंच होईल. खरंच सांगतो मी तुम्हाला. मी त्यांना, मला काही लोकांनी सांगितलं त्यांच्या जवळचे, ते मुख्यमंत्र्यांना लय जवळचे, लयच आबरे माणसं असते तर ते दम नाही खात. लगेच कुठं सांगत येत. ते म्हणते अरे लय भारी माणूस आहे म्हणे, तुम्ही धरला ना आता त्याचं मुख्यमंत्री लय चांगलं, एखाद्या झपका होऊन जाईल म्हणे. झाला मला नाही वाटत 30 तारखेला आंदोलन करायची गरज लागेल. पण मला नाविलाज पण होऊ शकतो. नाहीच झालं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाही ऐकलं, मग काय असंही होऊ शकतं. नाही ऐकलं तर. पण मला सांगितलेलं ते खरंय भाऊ, की लोक म्हणते ते लय जवळचे. होऊ शकतं. जाऊ द्या, समाजात कल्याण होईल ना. जाऊ द्या. चला, धन्यवाद. धन्यवाद.